नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चर मध्ये फंड फ्लो स्टेटमेंट मधील पुढचा प्रॉब्लेम घ्यायचा आहे. तर मी अगोदर प्रॉब्लेम वाचून दाखवतो, त्यानंतर आपण त्याचं सोल्युशन बघू. तर बघा, फॉलोइंग आर द कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट ऑफ दीपाली कंपनी लिमिटेड ॲज ऑन 31 डिसेंबर 2014 आणि 2015. बॅलन्स शीट कोणतेही वर्ष देऊ शकतात बघा, 11, 12, 10, 11, 9, 8 कोणतं कधी नाही. इथं काय 2014, 15. तर बॅलन्स शीट बघा, लॅबिलिटीज 2014, 2015, तसंच ऍसेट 2014, 2015 हे दिलेलं आहे. मग शेअर कॅपिटल बघा, किती आहे शेअर कॅपिटल? लॅबिलिटीचे पद अगोदर वाचतो. शेअर कॅपिटल 8 लाख होतं, 9 लाख झालं, म्हणजे 8 लाख 2014, 2015, एक आधी 14 सांगाल, मग 15. शेअर कॅपिटल 8 लाख, 9 लाख. डिबेंचर 4 लाख, 2 लाख. कॅपिटल रिझर्व 40,000, 55,000. जनरल रिझर्व 70,000, 85,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,10,000, 1,90,000. इन्कम टॅक्स 40,000, 1,10,000. प्रोव्हिजन, इन्कम टॅक्स प्रोव्हिजन बरं का, 40,000 आणि 1,10,000. सनरी क्रेडिटर्स 80,000, 50,000. बिल्स पेएबल 90,000, 1,30,000. प्रोव्हिजन फॉर रिझर्व डाउटफुल डेट्स 30,000, 24,000. त्यानंतर टोटल 16,60,000 2014च. 2015च 17,44,000. ऍसेट साईडला आहे. आता ऍसेट साईड 2014-15, आधी 2014 ची आकडेवारी सांगायला लगेच 15 ची. गुडविल 1,80,000. प्लांट अँड मशिनरी 4 लाख, 6 लाख. लँड अँड बिल्डिंग 4,60,000, 6,80,000. डेटार्स 3 लाख, 1,04,000. स्टॉक 2 लाख, 1,50,000. कॅश 2,50,000. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 2014 मध्ये डॅश आहे, 2015 मध्येच 80,000 आहे. टोटल बघा, ऍसेटचं 2014चं 16,60,000, तसंच 2015चं 17,44,000. हे झालं बॅलन्स शीट. ऍडिशनल इन्फॉर्मेशन बघा. नंबर 1, ड्युरिंग द इयर a part of machinery costing rupees 15,000 accumulated depreciation thereon being rupees 5,500 was sold for rupees 7,500. म्हणजेच एक मशिनरीची किंमत होती 15,000 रुपये, त्यावरती सांगितले डेप्रिशिएशन 5,500, विकले 7,500. म्हणजे 15,000 मधून 5,500 डेप्रिशिएशन गेलं, राहिले किती? 9,500 ना, कारण 15 मधून 5,500 गेले, 9,500 राहिले. 9,500 किंमत राहिली त्या मशिनरीच्या पार्टची, पण ती विकल्या किती? 7,500 ला. मग तिथं 2,000चा लॉस ते आपल्याला एंट्री ऍडजस्टमेंटची एंट्री करताना, म्हणजे नोंद करताना ते आपल्याला बघावं लागेल. दुसरी ऍडजस्टमेंट बघा. डिव्हिडंड फॉर रुपीज 85,000 वॉज पेड. डिव्हिडंड दिलेला आहे, लाभांश 85,000. ह्याचे पण दोन परिणाम. इन्कम टॅक्स 70,000 वॉज पेड. इन्कम टॅक्स पण प्रोव्हिजन दिलेला आहे वरती, इन्कम टॅक्स प्रोव्हिजन. इन्कम टॅक्स 70,000 पेड केले, त्याची प्रोव्हिजन करा, पेड किती केले आणि ती हे करू, त्याचे दोन परिणाम. आणि लास्ट दिले, डिप्रिशिएशन फॉर द इयर 2015 वॉज पेड प्रोव्हाइडेड ऍज फॉलोज. म्हणजे डिप्रिशिएशन 2015 मध्ये प्रोव्हाइडेड केलेलं आहे. किती चार्ज केले बघा. लँड अँड बिल्डिंग म्हणजे प्रोव्हाइडेड ऍज फॉलोज, म्हणजे लँड अँड बिल्डिंग वरती 70,000 डिप्रिशिएशन 2015 मध्ये आकारले, हे सांगितले. तर आपण बघू त्याचे दोन परिणाम. नंतर खाली दिले, प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन वर्किंग कॅपिटल अँड फंड फ्लो स्टेटमेंट. हे लक्षात. हा झाला प्रॉब्लेम. तर काय विचारले? चेंजेस इन वर्किंग कॅपिटल आणि फंड फ्लो स्टेटमेंट. पण ऍडजस्टमेंट मध्ये जेवढे दिलेले आहेत, काय? मशिनरी आहे, इन्कम टॅक्स आहे,
लँड अँड बिल्डिंग आहे आणि डिव्हिडंड आहे. मग हे पद आपल्याला बॅलन्स शीट मध्ये दिलेत का बघायचं. मशिनरी दिलेला आहे म्हणजे अकाउंट मशिनरीचे काढावं लागेल, प्लांट अँड मशिनरी म्हणून. त्यानंतर डिव्हिडंडचं दिले का, डिव्हिडंडचं दिलं नाही, मग त्याचे फक्त परिणाम करायचे दोन. इन्कम टॅक्स प्रोव्हिजन म्हणून दिले एक पद लायबिलिटीला, मग इन्कम टॅक्स प्रोव्हिजन अकाउंट एक तयार करावं लागेल, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट म्हणून. आणि नंतर शेवटच्या ह्याच्यात दिले लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग दिले ऍसेट साइडला, म्हणून त्याचं एक अकाउंट काढावं लागेल, लँड अँड बिल्डिंग अकाउंट. हे लक्षात. मग घ्या, हे झाला प्रॉब्लेम. आता आपण काय तयार करू, आधी स्टेटमेंट शोइंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल, त्यानंतर फंड फ्लो, ऍडजस्टेड अकाउंट, प्लांट अँड मशिनरी, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट, लँड अँड बिल्डिंग अकाउंट. हे लक्षात. एवढे अकाउंट आपल्याला तयार करून घ्यावे लागतील. हे लक्षात. तर घेऊ मग इथं प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट करा या नावानं. मग स्टेटमेंट शोइंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल बघा, त्याच्यामध्ये टोटल 4 कॉलम मुख्य, पण चौथ्यामध्ये 2 सब कॉलम, इन्क्रीज डिक्रीज. पहिला पर्टिक्युलर्स 2014 2015, नंतर चेंजेस इन वर्किंग कॅपिटल इन्क्रीज एक आणि डिक्रीज. फंड फ्लोला एक सोर्सेस रुपीस डाव्या बाजूला, उजव्या बाजूला अप्लिकेशन रुपीस. ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट साइडला पर्टिक्युलर रुपीस, क्रेडिट साइडला पर्टिक्युलर्स रुपीस. प्लांट अँड मशिनरी अकाउंटला पर्टिक्युलर्स रुपीस. मी लिहिलं नाही का, कारण इथं जागा बसत नाही म्हणून हे पर्टिक्युलर्स रुपीस मी कमी केले बरं का, लक्षात राहू द्या. डायरेक्ट ठीक केले. तुम्ही तयार करू शकता पर्टिक्युलर्स रुपीस, पर्टिक्युलर्स रुपीस. इथं पण प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन पर्टिक्युलर्स रुपीस, पर्टिक्युलर्स रुपीस. डेबिट साइड, क्रेडिट साइड. इकडे पण डेबिटला पर्टिक्युलर्स रुपीस आणि इकडं पर्टिक्युलर्स रुपीस क्रेडिटला पण. हे झालं. घ्या मग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. त्याच्या खाली आपण डेट बी लिहू शकतो बरं का, ते मागच्या प्रॉब्लेम मध्ये राहिले. इथे लिहा स्टेटमेंट शोइंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल ऍज ऑन, बरं का, तेवढं लक्षात राहू दे. ऍज ऑन 31/12/2014 अँड 2015, बरं का, एवढं लक्षात राहू दे. कोणत्या तारखेसाठी आहे हे घ्या. मग स्टेटमेंट शोइंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल ए मध्ये काय घेतो आपण, करंट ऍसेट. घ्या मग एक 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 करंट ऍसेटचे बदल लिहून घ्या. डेटार्स, त्यानंतर स्टॉक येईल, त्यानंतर कॅश येईल. हे लक्षात. बघा लायबिलिटीला जे काय ऍसेट साइडला आहे डेटा, स्टॉक, कॅश आणि आणखीन एक आहे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. हे काय आहे, ही जेव्हा कंपनी स्थापन होते तेव्हा काही खर्च करण्यासाठी हे केलं जातं. तर ह्याचा परिणाम एकच होतो, कुठं होतो, ती करंट ऍसेट नाही. तर हे आपल्याला काय करावं लागेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला दाखवावं लागेल. तेव्हा बघू आपण शेवटी. तर तिथं आल्यावर हे 3च येतील करंट ऍसेट मध्ये. यांची रक्कम लिहून घ्या. 3 लाख, 1,04,000 घ्या लिहून. डेटार्स 3 लाख, 1,04,000. त्यानंतर स्टॉक 2 लाख, 1,50,000. त्यानंतर कॅश 2,50,000. 2 लाख इकडं 50,000. बर का. 3 लाख, 1,04,000, 2 लाख, 1.5 लाख, 2,50,000. हे झालं. त्यांचं टोटल करून घ्या. इथं नाव द्यायचं काय, टोटल करंट ऍसेट्स टोटल करंट ऍसेट. तर बघा इन्क्रीज डिक्रीज अगोदर 3 लाख होते 1,04,000 झाले, डिक्रीज झाले ना म्हणून डिक्रीजच्या कॉलम मध्ये किती न झाले, तर 1,96,009.
1,96,000. त्यानंतर 2 लाख होते 1,50,000 झाले, तिथं पण डिक्रीज आहे. किती? 50,000. त्यानंतर 2 लाख होते 2 लाख होते 50 झाले, म्हणजे 2 लाख होते 1.5 लाख झाले म्हणजे 50, आणि 2 लाख होते फक्त 50 हे झाले म्हणून इथं 1.5 लाख. हे लक्ष ते या. मग टोटल करंट ऍसेट 2 2 4 लाख, 4 3 लाख, किती? 70 लाख. तिकडं हे पण घ्या 15 ला. 1,04,000, 1,50,000 आणि 50, 3,04,000 हे झालं. त्यानंतर बी करंट लायबिलिटीज काय काही करंट लायबिलिटीज. तर लायबिलिटी पदाला बघा, सनरे क्रेडिटर्स एक येईल, बिल्स पेबल एक येईल, आणि आरडीडी म्हणजे प्रोव्हिजन फॉर रिझर्व्ह डाउटफुल डेट म्हणजे आरडीडी आहे ते, बरं का, ते एक येईल करंट लायबिलिटी मध्ये. घ्या मग क्रेडिटर्स, त्यानंतर बिल्स पेबल, आणि त्यानंतर आरडीडी, बरं का, रिझर्व्ह फॉर डाउटफुल डेट्स. क्या मग क्रेडिटर्सची रक्कम 80,000, 50,000. 80,000 होती 2014 मध्ये, हे 80,000. नंतर इकडं 50,000. त्यानंतर बिल्स पेएबल 90,000, 1,30,000. 90,000 होते ते वाढले 1,30,000. त्यानंतर आरडीडी 30 होते, 30,000 होते, 24,000 झाले. घ्या मग याला पण नाव टोटल करंट लायबिलिटी. किती? आधी इन्क्रीज डिक्रीज करून मग टोटल बघा. मग 80,000 होते 50,000 झाले, म्हणजे इथं काय झालंय? डिक्रीज झाले. डिक्रीज झालं म्हणून इन्क्रीजच्या कॉलम मध्ये 30,000, कारण याच्या विरुद्ध, बरं का. नंतर 90,000 होते 1,30,000 झाले, इन्क्रीज झाले म्हणून डिक्रीजच्या कॉलम. जर डिक्रीज झालं तर इन्क्रीजच्या कॉलम मध्ये यायचं करंट लायबिलिटीला, बरं का. आणि जर इन्क्रीज झालं तर डिक्रीज मध्ये द्यायचं करंट लायबिलिटी. म्हणजे येतं का 1,30,000 झाले, 90,000 होते पण, मग इथं काही 40,000 हे झाले म्हणून इकडं 40,000. त्यानंतर 30,000 होते 24,000 झाले, इथं काय डिक्रीज झाले पण लिहायचं कुठे? लायबिलिटी लिहिताना इथं इन्क्रीज मध्ये, कारण ते आपल्याला फ्युचर मध्ये वाढवावं लागणार आहे म्हणून 6,000. लक्षात घ्या. मग वर्किंग कॅपिटल काढून टोटल घ्यायचं. 80, 90, 30 किती होते टोटल? तर 2 लाख. इकडं 50,000, 1,30,000 आणि 24,000 हे टोटल होते 2,04,000. त्यानंतर खाली घ्या वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल कंसात ए मायनस बी करा. मग वर्किंग कॅपिटल कसं काढतो? करंट ऍसेट मधून करंट लायबिलिटी आपण वजा करतो, करावंच. 7 लाखामधून 2 लाख गेले, 5 लाख राहिले. इकडं 3,04,000 मधून 2,04,000 गेले, 1 लाखात येतो. हा, आता इथं बघायचं वर्किंग कॅपिटल मध्ये हे करंट ऍसेट करंट लायबिलिटी मध्ये इन्क्रीज डिक्रीज झालं का आपण बघितलात, लिहिलात पण. आता इकडं वर्किंग कॅपिटल करंट लायबिलिटी करंट ऍसेट मधून करंट लायबिलिटी वजा केली, वर्किंग कॅपिटल भेटलं. आता वर्किंग कॅपिटल मध्ये कंपॅरिझन करायचं. मागच्या वर्षी 2014 मध्ये 5 लाख होते, या वर्षी कमी झाले, हे म्हणजे डिक्रीज झाले. मग डिक्रीज झाले तर आपल्याला वाढवावं लागणार आहे भविष्यामध्ये जेव्हा आपण हे करू, मग ते इथे घ्यावं लागेल. त्याला नाव द्यायचं काय? टोटल. आधी हे टोटल लिहू, याला काय नाव द्यायचं? तर डिक्रीज.
डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल. का केलं डिक्रीज? तर साधी सिंपल आयडिया आहे बघा. 14च्या तुलनेत 15 मध्ये वर्किंग कॅपिटल मध्ये घट झाली. घट झाली म्हणजे काय? आता जेव्हा आपण पुढल्या वर्षी जी काही बॅलन्स शीट म्हणजे आर्थिक वर्ष सुरू होईल त्या वर्षामध्ये आपल्याला काय हे 4 लाखाने ते वाढवावं लागेल वर्किंग कॅपिटल. ते कंपनी नंतर ठरवते, टॉप मॅनेजमेंट डिसिजन घ्यायचं कसं वाढवायचं ते. म्हणून डिक्रीज आहे म्हणून ह्याच्यातली फरकाची रक्कम किती आहे? 4 लाख. इथं लिहायचं डिक्रीज झाले बाबा म्हणून इथं डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल झालं. हे बंद करून टाका. आता इकडे बघा, इथली पण डिक्रीजची टोटल करा, इन्क्रीजची टोटल करा, तर इकडली कमी येईल कारण इथं साहजिकच आपण डिक्रीज झाले. हे लक्षात, डिक्रीज झाले म्हणलं ना, मग आपल्याला इथं इन्क्रीज मध्ये लिहावं लागेल. का इथं का लिहायचं इन्क्रीज मध्ये? इथं आपण डिक्रीज झाला म्हणून कमी आहे म्हणून इथं लिहिलं रक्कम, पण इथं का लिहायचं? कारण 4 लाखानं 2015 मध्ये वर्किंग कॅपिटल काय कमी होतं म्हणून आपल्याला ते वाढवावं लागेल, इन्क्रीज करावं लागेल. हे डिक्रीज झालं म्हणून इथं लिहिलं डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल म्हणून, पण नंतर इन्क्रीज करावं लागणार आहे ना म्हणून इथं इन्क्रीज घ्यायचं. हे 4 लाख इकडे. हे लक्षात आणि टोटल करून टाका यांचं पण. हे पण होईल टोटल 4,36,000. तर हे आपल्याला पाठवावं लागेल फंड फ्लो स्टेटमेंटच्या सोर्सेस साईडला. हे लक्षात घ्या. मग सोर्सेस जर डिक्रीज असलं तर इकडे घेतो, इन्क्रीज असेल तर इकडे घेतो. घ्या मग इकडं डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल किती आले? 4. लक्षात. त्यानंतर बघा आता हे झालं काय? स्टेटमेंट शोइंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. डिक्रीज झालं, डिक्रीज जे काय आहे ते इकडे पाठवलं फंड फ्लो स्टेटमेंटच्या सोर्सेस साईडला. जर इन्क्रीज असतं तर आपण इकडे पाठवलं असतं बरं का, अगोदरच्या प्रॉब्लेम सारखं. अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये आपण बघितलंय काय? बघितलंय की जे काही बॅलन्स होतं कोणतं इन्क्रीज झालेलं ते आपण कुठं पाठवलं होतं? तर इन्क्रीज अप्लिकेशन साईडला पाठवलं होतं. हे लक्षात. डिक्रीज झाले म्हणून सोर्सेस साईडला घेतलं. आता बॅलन्स शीटचे राहिलेले पद आपल्याला घ्यावं लागेल. बघा मग बॅलन्स शीटचे राहिलेले पद कोणते कोणते? इथं काय झालं? करंट ऍसेटचे सर्व पद घेतले, करंट लायबिलिटीचे पद घेतले. आता काय करावं लागेल? शिल्लक राहिलेल्या पदांचा विचार करावा लागेल. मग आधी लायबिलिटी साईडच्या शिल्लक राहिलेल्या पदांचा विचार करू, मग ऍसेट साईडच्या राहिलेल्या पदांचा विचार करू, मग ऍडजस्टमेंट कडे. बघा मग लायबिलिटी साईडचं शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल 8 लाख होते 9 लाख झाले बघा, म्हणजे वाढलेत. म्हणजे शेअर कंपनीने जास्त इश्यू केली असेल, मग शेअर्स इश्यू केले तर पैसे येतात ना, इनफ्लो झाला पैसा. 8 लाखावरून 9 लाख झाले म्हणजे 1 लाख इनफ्लो झालं. आणि हे पण इथं हे करा घ्या. इनफ्लो झालं ना, तर मग इथं इश्यू ऑफ शेअर किती हो? 1 लाख. 8 होते 9 लाख ते. त्यानंतर काय पुढलं बॅलन्स शीट मधलं डिबेंचर. बघा डिबेंचर काय 4 लाख होते 2 लाख झाले, म्हणजे डिबेंचरची रक्कम काय झाली? कमी झाले. 2014 ला 4 लाख होते, 2015 ला 2 लाख झाले, म्हणजेच कमी झाले. कमी झाले असले तर काय होते? मग आउटफ्लो व्हायला ना, कमी झाले म्हणजेच कंपनीने काय केली? डिबेंचर होल्डरची रक्कम परत केली असेल, म्हणून ऍप्लिकेशन आउटफ्लो व्हायला कमी झाले. म्हणजे वाढले तर इनफ्लो, कमी झाले तर आउटफ्लो. घ्या ऍप्लिकेशन काय? तर रिडम्पशन ऑफ डिबेंचर या नावाने घेऊन टाका. रिडम्पशन ऑफ
डिबेंचर, रिडम्पशन ऑफ डिबेंचर. किती? 2 लाख होते तर 4 लाख होते तर 2 लाख झाले. हे 2 लाख, हे लक्ष. त्यानंतर पुढलं कोणतं पद आहे बघा, कॅपिटल रिझर्व. 40 होते 55 झाले. आता कॅपिटल रिझर्व, जनरल रिझर्व हे कुठे दाखवायचे असतात तर राईट ऑफ करायचे असतात. जर समजा आता एक आयडिया सांगतो बघा, काय आता हे कोणतं पद कसं टाकायचं तर बघा, जर ऍसेट साइड जर असेल बॅलन्स शीटची, जेव्हा ऍसेट साइडच्या पदांचा विचार करू किंवा एक परिणाम ऍसेट साइडच्या पदांचा कुठं, सोर्सेसला. जेव्हा ऍसेट वाढतात, जेव्हा ऍसेट वाढतील तेव्हा सोर्सेस समजायचं, हे लक्षात. ऍसेट वाढल्या की सोर्सेस आणि ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साइड. परत सांगतो बघा, जेव्हा ऍसेट वाढतील, ऍसेट मध्ये वाढ होते किंवा वाढ दाखवली जाते तेव्हा लक्षात ठेवायचं, एक फंड फ्लो स्टेटमेंटच्या सोर्सेस साइडला परिणाम आणि दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला. ऍसेट वाढली, सोर्सेस आणि क्रेडिट साइड. दुसरं, जेव्हा लॅबिलिटी वाढती तेव्हा ऍप्लिकेशन, फंड फ्लोची ऍप्लिकेशन साइड आणि ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साइड. बघा, ऍसेट वाढतील तर सोर्सेस आणि ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साइड चा विचार होतो. आणि जर लॅबिलिटी वाढली तर फंड फ्लो स्टेटमेंटची ऍप्लिकेशन साइड आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साइड. बघा आता मग लॅबिलिटी साइडचा विचार करा. कॅपिटल रिझर्व लॅबिलिटी साइडला आहे, 40,000 होते 55,000 आहेत, हे लक्षात. म्हणजे लॅबिलिटी साइडचा विचार करायला की आपण काय म्हणलो, एक तर ऍप्लिकेशन आणि एक तर हे लक्षात, ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा मग आपल्याला काय, कॅपिटल रिझर्व दिले 40 आणि 55, इन्क्रीज झालेत किती, 15,000. ते आपल्याला राईट ऑफ करावं लागेल. घ्या मग ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू कॅपिटल रिझर्व किती वाढले तेवढे घ्यायचे, 15, हे लक्षात. त्यानंतर पुढला पद कोणता आहे, लगेच जनरल रिझर्व आहे. बघा, जनरल रिझर्व 70 होते 85 झाले, वाढले. लॅबिलिटी वाढली, इन्क्रीज आहे. लॅबिलिटी वाढलेली असेल तर ऍप्लिकेशन आणि प्रॉफिट अँड लॉस ची डेबिट. मग जेवढ्याने वाढलं तेवढं ते पण राईट ऑफ करा. कॅपिटल रिझर्व राईट ऑफ. जनरल रिझर्व पण घ्या, जनरल रिझर्व. त्यानंतर काय करा, पुढलं पद बघा लॅबिलिटीचं कोणतं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिले तर मग त्याचे बॅलन्सेस घ्यावं लागेल. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स कसं घ्यायचं, जे काही 2014चं आहे ते इकडं बाय ओपनिंग म्हणून घ्यायचं. ओपनिंग बॅलन्स किती हो, 1,10,000 आणि इथं लिहायचं 15चं टू क्लोजिंग. बघा तिकडे ओपनिंग आहे ना, इथं टू क्लोजिंग बॅलन्स किती, तर 1,90,000.
पुढे इन्कम टॅक्स प्रोव्हिजन. मग इन्कम टॅक्स प्रोव्हिजन वरती ऍडजस्टमेंट आहे. मग हे बॅलन्स सुद्धा प्रोव्हिजन अकाउंटला दाखवावं लागेल. मग 14चं इकडे लिहा बाय ओपनिंग म्हणून आणि 15चं टू क्लोजिंग. काय मग बाय ओपनिंग बॅलन्स किती दिले बाय ओपनिंग बॅलन्स तर 40,000. आणि इथं टू क्लोजिंग बॅलन्स किती 1,10,000. हे लक्ष. त्यानंतर इन्कम टॅक्स प्रोव्हिजन पण झालं. हे लक्ष. त्यानंतर संडे क्रेडिटार्स इथे घेतले करंट लायबिलिटी मध्ये. बिल्स पेएबलचा पण आपण विचार केला इथंच आणि आरडीटीचा पण विचार केला. प्रोव्हिजन फॉर रिझर्व डाउटफुल डेट्स आपण इथे घेतलं आरडीटी म्हणून. हे लक्षात. आता लायबिलिटी साइड झाली. आता ऍसेट साइड गुडविल 1,00,000 होती 80,000 झाले. हे लक्षात. म्हणजे या ठिकाणी काय कमी झाले. कमी झाली तर आपल्याला राईट ऑफ करावं लागेल. कमी झाली असेल तर मी सांगितलं काय परत सांगतो बघा. जेव्हा लॅबिलिटीचा विचार करू लॅबिलिटीच्या पदांचा तेव्हा लक्षात ठेवायचं लॅबिलिटी मध्ये जर वाढ झाली असेल मागच्या वर्षी तुलनेत चालू वर्षात जर वाढ झाली असेल हे लक्षात तर एकतर अप्लिकेशन आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साइड. जसे की आपण कॅपिटल रिझर्व जनरल रिझर्व वाढलं होतं मागच्या वर्षी तुलनेत चालू म्हणून इथं घेतलं. हे लक्षात. आता ऍसेटच्या बाबतीत जर ऍसेट मागच्या वर्षीच्या तुलनेत जर घटली तर इकडं हे लक्षात. पण समजा जर ऍसेट वाढली मागच्या वर्षीच्या तुलनेत जर वाढली असेल तर एक तर इकडं परिणाम वाढली असेल तर इकडं आणि सोर्सेसला फंड फ्लोच्या. मग इथं बघा गुडविल एक ऍसेट साइडच्या पद आहे 1,80,000 कमी झाले. मी काय म्हणलं वाढले असेल तर इकडं आणि इकडं पण कमी झाले असल्यावर इथं घ्या म्हणते काय गुडविल टू गुडविल किती 20,000. राईट ऑफ केला तरी चालेल बरं किंवा मग डायरेक्ट पद घेतलं तरी चालेल काही अडचण. गुडविल. त्यानंतर पुढलं पद प्लांट अँड मशिनरी ऍडजस्टमेंट आहे. तर प्लांट अँड मशिनरीचं अकाउंट काढले त्यांचे बॅलन्स घ्यायचं. 14चं बॅलन्स असेल तर इथं टू ओपनिंग बॅलन्स हे लायबिलिटीच्या पदांच्या विरुद्ध असते बरं का. आणि इकडं बाय क्लोजिंग बॅलन्स घ्या मग बॅलन्स त्यांचे लिहून. कशाचं आधी प्लांट अँड मशिनरी 4 लाख आणि 6 लाख इथं 4 लाख आणि इकडं जरा वरती लिहू का बाय क्लोजिंग बॅलन्स 6 लाख. हे झालं. तसंच आता पुढलं पद लँड अँड बिल्डिंग त्याच्यावर पण ऍडजस्टमेंट आहे त्याचे बॅलन्स लिहून घ्या. इथं लँड अँड बिल्डिंग अकाउंट या इकडं टू ओपनिंग म्हणून ओपनिंग बॅलन्स किती आहे 4,60,000 आणि इकडं लिहायचं क्लोजिंग 6,80,000 बाय क्लोजिंग बॅलन्स किती 6,80,000 घेतलं. लँड अँड बिल्डिंग 4,60,000 आणि 6,80,000. पुढलं पद बघा आता डेटर्स पण घेतलंय स्टॉक पण घेतले कॅश पण घेतले पण एक पद आहे आणखी प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. 2014 मध्ये काही नाही 15 मध्ये जास्त आहे. मी सांगितलं जर
ऍसेट मध्ये जर वाढ असेल तर ते कुठं, एक तर सोर्सेस नसता इकडं. मग हे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस कुठे येईल, इकडे. बाय प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किती, 80,000. काय झालं की मागच्या वर्षीचे हे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस जे प्रोमोटर्स असतात बिझनेस सुरू करताना तेव्हा काही ते खर्च करत असतात, ते लक्षात. मग असा जो काही खर्च असतो त्यांनी काढून ठेवले असते, एवढा एवढा होईल, हे लक्षात. असं जर असेल तर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे क्रेडिट साईडला घ्यायचं, कारण ऍसेट वाढते ना, पैसा काढून ठेवलाय ते होईल खर्च म्हणून, हे लक्षात. मग ऍसेट वाढलेली मग इकडं उत्पन्न आहे बरं का, कारण मागच्या वर्षी काहीच नव्हतं, या वर्षी प्रोव्हिजन केली होती, म्हणजे काढून ठेवलं होतं रक्कम प्रॉफिट मध्ये. काढून ठेवली असेल प्रॉफिट मधून रक्कम ती, तर परत ऍड करावं लागेल ना, कारण ही रक्कम काढून ठेवल्यामुळे प्रॉफिट कमी दाखवायचा, ती ऍड करावं लागेल आपल्याला, म्हणून क्रेडिटला घेतलं, हे लक्षात. पुढलं आता झाले पद, आता आपल्याला ऍडजस्टमेंट कडे यावं लागेल. ऍडजस्टमेंट बघा मग, ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये मशिनरी होती म्हणे एक, ती काय मशिनरीची किंमत 15,000 होती, ती 15,000ची मशिनरी विकली आहे 7,500ला सांगतो. 15,000ची मशिनरीवरती डेप्रिशिएशन सांगितले 5,500. तुम्हाला इथं समजण्यासाठी 2 मिनिटात लिहितो, लगेच साफ करतो. बघा, ही 15,000ची मशिनरी होती, त्याच्यावरती सांगितले डिप्रिशिएशन अगोदर सेपरेटली किती, 5,500. राहिले किती, 9,500 राहिले, डिप्रिशिएशन काढलं. आता हे 9,500ची मशिनरीचा पार्ट कितीला विकलाय म्हणलंय, 7,500. म्हणजे हे झालं डिप्रिशिएशन, हे झालं सेल, आणि हे आपण पहिला प्रॉब्लेम जो घेतला, दुसरा प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये काय होतं, कमी किंमत होती पण जास्त किमतीला विकलं होतं, प्रॉफिट होतं. पण इथं काय म्हणलंय, 15,000ची मशिनरी, त्यावरती 5,500 डिप्रिशिएशन राहिले, 9,500, 7,500 ला विकली आहे. म्हणजे ऍक्च्युअल 9,500ची किंमत कमीला विकल्या, किती कमीला, 2,000 कमीला. मग हे लॉस आहे ना, हे लक्षात. मग आपल्याला ह्याचे परिणाम करावे लागतात. कोणते कोणते, एक विकली म्हणून त्याचे 2 परिणाम, हे विकली म्हणून ह्याच्या क्रेडिटला, आणि पैसे आले म्हणून इकडं फंड फ्लोला. एक डिप्रिशिएशन 5,500 ह्याच्या क्रेडिटला आणि ह्याच्या डेबिटला. आणखी 2,000 काय आहे, लॉस आहे ना. मग या 2,000चा लॉस असेल, लॉस पण इकडं आणि इकडं, हे लक्षात. असे हे पहिले ऍडजस्टमेंटचे किती होते, टोटल 6 परिणाम, हे लक्षात. 2 2 2 2 असे. बघू, हे साफ करतो म्हणजे आपले हे करता येईल. बघा मग काय म्हणले, पहिले ऍडजस्टमेंट. ड्युरिंग द इयर पार्ट ऑफ मशिनरी कॉस्टिंग ₹50,000 accumulated depreciation thereon being ₹5,500 was sold for ₹7,500. तर बघा, पहिले काय करा, तर पहिली एंट्री त्याच्यामध्ये जे सांगितले तसं करा. काय म्हणले, डिप्रिशिएशन म्हणले 15,000 वरती डिप्रिशिएशन 5,500, डिप्रिशिएशन हे करा कशावरती, इथं बाय डिप्रिशिएशन किती सांगितले, 5,500. इकडे मग ते डिप्रिशिएशन आहे, मग 2 डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी किती सांगितले, 5,500. इथे एक परिणाम, इथे एक परिणाम, ह्याच्यानुसार बरं का, 5,500. आता दुसरा
7,500 ला विकली. विकली म्हणलं की काय, पैसे आले, इनफ्लो व्हायला. मग सेल्स पण इकडेच घेतो आपण, इकडे बाय कॅश कंसात सेल्स, बाय कॅश कंसात सोल्ड किंवा सेल्स, सोल्ड करा, झालेलं आहे ना सोल्ड. किती, 7,500 इनफ्लो आहे. मग त्याचा परिणाम इकडं सेल ऑफ काय, प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी किती हो, 7,500 झालं. आता पुढे 9, आता 15,000 मधून 5,500 गेले, 9,000 राहतात, 9,500 पण विकले 7,500लाच. 2,000 लॉस आहे म्हणजे नुकसान आहे हे लक्षात. मग इथं बाय लॉस ऑन किंवा बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसामध्ये लॉस हे लक्षात, किंवा लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी जरी लिहिला तरी चालेल. किती, 2,000. आता हे झालं एक परिणाम इकडं. आता ते नुकसान आहे इथं, टू लॉस ऑन प्लांट अँड मशिनरी किती, 2,000. पण अगोदरचा प्रॉब्लेम जे घेतला होता त्याच्यामध्ये काय होईल, तर प्रॉफिट होईल. आता आधीचा प्रॉब्लेम 3,000 म्हणून आपण प्रॉफिट इकडं 3,000 घेतलो आणि इकडं पण दाखवलं होतं. बघा तो प्रॉब्लेम तुम्ही लक्षात ठेवा. हे झालं पहिली ऍडजस्टमेंट झाली सगळी. नंतर काय म्हणले दुसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये बघा, डिव्हिडंड फॉर ₹85,000 वॉज पेड. डिव्हिडंड पेड केले 85,000. बॅलन्स शीट मध्ये काही प्रोव्हिजन वगैरे काय म्हणले का डिव्हिडंड बाबत नाही. म्हणजे याचे दोन परिणाम, एक काय प्रपोज टू डिव्हिडंड म्हणून ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, दुसरा डिव्हिडंड दिलं पैसे गेले आउटफ्लो करा परिणाम काय, ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला टू प्रपोज्ड डिव्हिडंड किती, 85,000. हे झालं. आता ते पैसे गेले आउटफ्लो आहे म्हणून डिव्हिडंड पेड किती, 85,000 लक्षात, 85,000. त्यानंतर पुढली ऍडजस्टमेंट, इन्कम टॅक्स ₹70,000 वॉज पेड. 70,000 काय इन्कम टॅक्स पेड केले. ह्याचे पण दोन परिणाम. पण प्रोव्हिजन काहीतरी दिलेलं लायबिलिटी साईडला बॅलन्स शीट मध्ये आपण काढले, पण प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट, मग बॅलन्स पण घेतले. मग काय म्हणले, इन्कम टॅक्स पेड असेल तर डेबिटला टू कॅश कंसात पेड किती, 70,000. टॅक्स पेड केले, 70,000 गेले आउटफ्लो. त्याचा दुसरा परिणाम अप्लिकेशनला पैसे गेले म्हणून काय, तर डिव्हिडंड टॅक्स पेड इथे लिहितो, टॅक्स पेड किती, 70,000. त्यानंतर ह्याचे पण आता हे झालं, नंतर बंद करू बरं. दोन परिणाम झाले किंवा कोणते, एक पेड केले म्हणून प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंटच्या डेबिटला, आणि टॅक्स दिला म्हणून पैसे गेले 70,000 इथं अप्लिकेशनला. त्यानंतर पुढली एंट्री म्हणता येणार नाही, पुढलं पद ऍडजस्टमेंट बघा. डिप्रिशिएशन फॉर द इयर 2015 वॉज पेड प्रोव्हाइडेड ऍज फॉलोज. लँड अँड बिल्डिंग वरती 70,000 म्हणजे डिप्रिशिएशन करा. मग डिप्रिशिएशन लँड अँड बिल्डिंग वरती चार्ज करा. डिप्रिशिएशन क्रेडिटला दाखवतो आपण त्या संबंधित अकाउंटच्या, आणि इकडं बाय डिप्रिशिएशन
डिप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग किती 70,000. हे लक्षात, हे पण झालं. हे लक्षात. आता हे सर्व ऍडजस्टमेंट आपण सोडून घेतले आहेत. एक 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 अकाउंट बंद करा, शेवटी फंड फ्लो बंद करायचं. हे लक्षात. मग आधी एक 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 बंद करूच. लँड अँड बिल्डिंग, प्रोव्हिजन, ओपनिंग आणि ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. मग बघा, लँड अँड बिल्डिंग डेबिटची किती होईल? 4,60,000. क्रेडिटची 6,80,000 आणि 70. तर क्रेडिटची जास्त होईल. किती होईल? क्रेडिटची लँड अँड बिल्डिंगची 7,50,000. 7,50,000 न काय करा, हे बंद करा. 7,50,000 न लँड अँड बिल्डिंग बंद होईल. फरक किती आहे? टू कॅश कंसात परचेस. बघा, संबंधित लँड अँड बिल्डिंग असो किंवा प्लांट अँड मशिनरी असो, या दोन्ही अकाउंटचा जर क्रेडिट बॅलन्स येत असेल तर ते डेबिटला लिहायचं. काय लिहायचं? टू कॅश कंसात परचेस म्हणून दाखवायचं इकडं. पण समजा डेबिटचं जास्त असेल, लँड अँड बिल्डिंग असेल किंवा ऍसेटच्या बाबतीत डेबिटचं जास्त असेल आणि क्रेडिटची कमी असेल तर तिकडे लिहिताना काय लिहायचं? बाय कॅश पण कंसात सेल्स. इकडं सेल्स डिप्रिशिएशन लॉस क्रेडिटला, इकडं परचेस आणि प्रॉफिट इकडं. मग किती दोघातला फरक येतो? 2,90,000. हा लक्षात. 7,50,000 म्हणून 4,60,000 वजा करा, 2,90,000 होते. हे 2,90,000 खरेदी आहे म्हणजे पैसे गेले इकडं. मग परचेस ऑफ लँड अँड बिल्डिंग किती? 2,90,000. हे झालं. हे पण झालं ना टोटल 7,50,000 बंद झालं. पुढे येतं प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. बघा, क्रेडिटला 40,000 आहे, डेबिटला 70,000 आणि 1,00,000. टोटल किती? तर डेबिटची जास्त होईल या ठिकाणी 2,00,000. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन किती होईल? 70 आणि 1,10,000 म्हणजे 1,80,000 होईल. इकडे पण 1,80,000. हे लक्षात. 1,80,000 मधून 40 वजा करा. आता इथं प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंटला काय करायचं? डेबिटची जास्त असेल आणि क्रेडिटची कमी असेल तर काय लिहायचं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बाय प्रॉफिट अँड लॉस लिहायचं, पण प्रोव्हिजन करायला म्हणून लिहायचं जास्त असेल तर डेबिटची. आणि जर क्रेडिटची जास्त असेल तर डेबिटला लिहिताना काय लिहायचं? पेड म्हणून लिहायचं. इथं क्रेडिटची डेबिटची जास्त आहे, क्रेडिटला लिहिताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रोव्हिजन. किती? 1,80,000 मधून 40 वजा करा. किती राहतात? 1,40,000. हे लक्षात. 1,40,000 प्रोव्हिजन. हे बॅलन्स घ्या इकडं. मग टू प्रोव्हिजन बंद करून राहिलेलं बॅलन्स बरं का त्याचं. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन किती? 1,40,000. हे झालं. बघा, या ठिकाणी पहिलं लँड अँड बिल्डिंग बी अकाउंट बंद केलं, त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन बंद केलं. टोटल 1,80,000 होते, त्याच्यामधून क्रेडिटचे 40,000 वजा केले, 1,40,000 होते, हे पण बंद केलं. हे लक्षात. आता काय करावं लागेल? त्याचं बॅलन्स घेतलं इकडं, हे बंद करा. प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी बघा, 4,00,000 डेबिटची आहे, क्रेडिटची बघा 6,00,000, 2,000, 7,500, 5,500. यांचं टोटल करा. क्रेडिटची जास्त होईल. क्रेडिटची किती जास्त होते हो? तर बघा, टोटल क्रेडिटची होते 6,15,000. बंद करून घ्या. 6,15,000. डेबिटची वजा करून घ्या. टू कॅश कंसात नाव द्यायचं परचेस. कारण जेव्हा ऍसेटचा विचार करू, ऍसेटचा विचार करताना क्रेडिटची जास्त असेल
डेबिटला लिहिताना परचेस लिहायचं आणि डेबिटचे जास्त असेल क्रेडिटला लिहिताना सेल्स लिहायचं किंवा सोल्ड लिहायचं. किती वजाबाकी केल्यानंतर येईल 2,15,000. 2,15,000 झालं. 2,15,000 बस झालं का हो इथं? बघा हे प्लांट अँड मशीन. आता हे 2,15,000 परचेस आले तर काय आपण प्लांट खरेदी केला पैसे गेले आउटफ्लो होईल मग त्याचा आणखीन एक परिणाम इकडं बंद केलेला बॅलन्स इकडे वळून घ्या. परचेस आहे म्हणून काहीतरी यायचं परचेस ऑफ प्लांट अँड मशिनरी. किती 2,15,000 हे झालं. हे पण बंद झालं. 6,15,000 बंद केलं. बॅलन्स जे आलं ते 2,15,000 परचेस म्हणून इथं दाखवलं तेच आउटफ्लो पैसे आले 2,15,000 म्हणून इथं. त्यानंतर आता हे पण बंद झालं. आता हे बंद करावं लागलं आपल्याला ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बघा मग ह्याचं टोटल करा परत ह्याचं टोटल करा. मग टोटल केल्यानंतर या ठिकाणी टोटल डेबिटचं जास्त येईल कारण डेबिटला जास्त रक्कम आहे. किती टोटल येईल तर 5,42,500. 5,42,500 न बंद होईल. आता बघा डेबिटची जास्त आहे एवढी 5,42,500. ह्याच्यामधून क्रेडिटची राहिलेली वजा करा. किती 1,90,000. ते वजा केल्यानंतर त्याला नाव द्यायचं ट्रेडिंग ऑपरेटिंग प्रॉफिट. दोन्हीपैकी एक लिहा तरी चालेल. तर किती येते तर ट्रेडिंग ऑपरेटिंग प्रॉफिट 3,52,500. 3,52,500 तुमचा काही ट्रेडिंग किंवा ऑपरेटिंग प्रॉफिट येईल. हे झालं बंद 5,42,500. जे काही बॅलन्स आहे ते घेऊन जावा. इकडे जर ट्रेडिंग प्रॉफिट येत असेल ट्रेडिंग प्रॉफिट किंवा ऑपरेटिंग प्रॉफिट तर ते सोर्सेसला दाखवायचं. घ्या ट्रेडिंग ऑपरेटिंग प्रॉफिट किती तर 3,52,500. 3,52,500 हे झालं. आता हे पण बंद करून घ्या. मग बंद करा फंड फ्लो स्टेटमेंट कारण हे बाकीचे बंद करत आलात ना. मग ऍडजस्टमेंट प्रॉफिट अँड लॉस केला. आता फंड फ्लो त्याचं बॅलन्स इकडे घेतलं हे पण बंद करा. आता तर हे पण 8,60,000 होईल. सोर्सेस साइडची ऍप्लिकेशनची बघा ती पण तेवढीच होईल 8,60,000. हे लक्षात 5 पद आहेत ना. इकडे 2 पद. 2 कसं 1 2 3 4 4 पद इकडे लक्षात. असं हे टोटल हे लक्षात. फंड फ्लोचं पण येईल टॅली होते फंड फ्लो बरं का. कारण ऍडजस्टेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा ट्रेडिंग प्रॉफिट फंड फ्लो स्टेटमेंटला घ्यायचं. ट्रेडिंग प्रॉफिट असेल तर सोर्सेसला आणि ट्रेडिंग लॉस असेल तर ऍप्लिकेशनला घ्यायचं. त्यानंतर ते टॅली करायचं. या पद्धतीनं हा प्रॉब्लेम नंबर कोणता तर प्रॉब्लेम नंबर जो काही असेल 4 नंबरचा तो या ठिकाणी सांगता येईल. तर पुढल्या लेक्चरमध्ये आपण दुसरा प्रॉब्लेम घेऊ. ओके.